तर मी शरद पवारांची साथ सोडणार. रोहित पवारांच्या एका विधानाने महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरलंय. कारण आता फक्त अजित पवार गट नव्हे तर खुद शरद पवारांचा पक्ष देखील भाजप सोबत जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सिल्वर ओक पासून दिल्लीपर्यंत एकाच प्रश्नाची कुजबूज आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आधीच ठरलंय का? कारण नुकत्याच झालेल्या एका गुप्त बैठकीत अजित पवार गटातील तब्बल 22 आमदार शरद पवारांसोबत दिसले आणि यानंतर रोहित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण राजकीय समीकरणच बदलले. मग खरंच पडद्यामागे काहीतरी मोठं शिस्त आहे का? आता रोहित पवारांचा पुढचा प्लॅन नेमका आहे तरी काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार भाजप सोबत जाणार आहेत का? तर चला, महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या घडामोडीबद्दल सर्व काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नसतो. याच गोष्टीची प्रचिती सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरून पाहायला मिळते. कारण मागील काही दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या घटना राज्यातील राजकारणात सुरू आहेत त्यावरून नक्कीच काहीतरी मोठे पडद्यामागचे राजकारण सुरू आहे, अशी शंका आता सर्व स्तरातून उपस्थित केली जात आहे. या संपूर्ण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कारण गेल्या काही वर्षांपासून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी आता कमी होताना दिसत असून दोन्ही पक्षातील जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. याआधीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली होती की यापुढे कधीही महाराष्ट्राच्या राजकारणात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार नाही. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांनी देखील सुप्रिया सुळेंनी घातलेल्या सादीला प्रतिसाद दिला होता. बारामती पोटनिवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सुनेत्रा पवारांना बिनविरोध पाठिंबा देखील दिला होता. सोबतच महाविकास आघाडीने देखील बिनविरोध भूमिका मांडावी यासाठी शरद पवारांनी आग्रह धरल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे शरद पवारांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे देखील कौतुक गेल्या काही दिवसांपूर्वी केले गेले. परंतु या सर्व चर्चांना आणखी हवा तेव्हा मिळाली ज्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटातील 22 आमदारांसोबत बैठक केल्याची बातमी समोर आली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या. विशेष म्हणजे या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेते देखील उपस्थित असल्याचे सांगितले गेले. म्हणूनच आता शरद पवार देखील एनडीए सोबत जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आता शरद पवारांच्या निर्णयाला पवार कुटुंबातूनच एक मोठा विरोध निर्माण झालाय. कारण शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी असं वक्तव्य केलंय ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्राकडून आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान रोहित पवारांना असा प्रश्न विचारण्यात आला की विलीनीकरणाची चर्चा आता थंड झाली आहे, परंतु तरी देखील शरद पवार गटातील नेते सरकार विरोधात फार काही टीका करताना दिसत नाहीये. त्यामुळे लोकांना अजूनही असं वाटतं की मागच्या दाराने विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट जर एनडीए सोबत गेला तर तुमची भूमिका काय असणार? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की जर राष्ट्रवादी शरद पवार गट विलीनीकरण होऊन एनडीए सोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, पण भाजप सोबत जाणार नाही, असं वक्तव्य रोहित पवारांकडून करण्यात आले. म्हणूनच आता या विधानामुळे शरद पवार आणि रोहित पवार यांच्यात दरी निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मित्रांनो, शरद पवार एनडीए सोबत जाण्याची काही प्रमुख कारणे आहेत. तर चला ते देखील जाणून घेऊयात. सर्वप्रथम सत्तेत भागीदारी आणि अस्तित्व टिकवणे. मित्रांनो, शरद पवार यांचा राजकीय कार्यकाळ पाहिला तर त्यांनी एक दीर्घकाळ महाराष्ट्रावर सत्ता गाजवली आहे. परंतु गेल्या काही काळापासून त्यांचा राजकीय प्रभाव कमी होत चालला असून ते सत्तेपासून वंचित आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता केंद्रात आणि राज्यात भाजप आणि एनडीएची पकड मजबूत आहे. विरोधी बाकावर बसून पक्षाचे अस्तित्व टिकवणे आणि कार्यकर्त्यांना रोखून धरणे कठीण होत असल्याने भविष्यातील सुरक्षेसाठी भाजप सोबत तडजोड करणे
हा एक व्यावहारिक पर्याय असू शकतो, असे काही राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. द्वितीय, पक्षाचे भविष्य आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व. शरद पवारांसाठी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय राजकारणातील भविष्य अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्याशी भविष्यात जागा वाटप किंवा मुख्यमंत्री पदावरून वाद होऊ शकतो. अशा वेळी भाजपसोबत तडजोड केल्यावर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मोठी भूमिका मिळू शकते. सोबतच पक्षाला देखील स्थैर्य मिळू शकते. हा यामागील सर्वात मोठा राजकीय अंदाज सांगितला जातोय. तृतीय, केंद्रीय यंत्रणांवर दबाव आणि कायदेशीर सुटका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणा जसे की ईडी आणि सीबीआय चौकशा सुरू आहेत. शरद पवार एनडीए सोबत गेल्यास या संबंधित सर्व चौकशी थांबतील आणि नेत्यांना दिलासा मिळेल. कारण यामागे देखील अजित पवार गटातील अनेक नेत्यांवरून भाजप प्रवेशापासून ईडी आणि सीबीआय चौकशी पूर्णपणे थांबली आहे. चौथं, आगामी निवडणुकांचे गणित. आगामी काळातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत मिळाले होते. आता स्थानिक पातळीवर तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपसोबत युती करणे शरद पवारांच्या पक्षाला फायद्याचे ठरू शकते. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर शरद पवार हे अनप्रिडिक्टेबल राजकारणासाठी ओळखले जातात. म्हणून आता राष्ट्रवादी शरद पवार गट खरोखर भाजपसोबत जाणार का, याचे उत्तर अजून मिळणे कठीण आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोणतेही विलीनीकरण होणार नाही असा त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलंय. एकीकडे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी देखील शरद पवारांनी मात्र या प्रकरणावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. म्हणून आता शरद पवार भाजपसोबत जातात की अजित पवार गटातील आमदारांना आपल्या बाजूने वळवून महाविकास आघाडीतच राहणे पसंत करतात, हे तर येणारा काळच ठरवेल. म्हणूनच आता शरद पवारांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता शरद पवार खरोखर भाजपसोबत जाणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.